आता आपण जिथे उभे आहोत हा हा वारवाडीचा कॉलेज रोड आहे. हो कॉलेज रोड रस्त्याला प्रचंड खड्डे पडलेले आहेत, चिखल आहे, पाऊस पडतोय, सगळ्या अंगावर पाणी उडतंय. तुम्ही काय सांगाल? सर आता हा एकमेव रस्ता असा आहे की संपूर्ण वारुळवाडीचा कर एका बाजूला घरपट्टीचा आणि फक्त कॉलेज रोडचा घरपट्टीचा कर एका बाजूला. पण कॉलेज रोड दरवर्षीच म्हणजे वर्षानुवर्ष, आता आम्ही 10 वर्ष झाले या भागात राहतोय, दुर्लक्षितच राहिलेला आहे. आता हा जो चौक पाहता इथून मागं 2 सोसायट्या सोडलं तर तिथपर्यंत बुरुम टाकला जातो, तिथपर्यंत पाण्याची ड्रेनेजची लगेच कामं केली जातात. पण तिथून पुढचा जो भाग आहे तो बरेच वर्ष झाले दुर्लक्षितच राहिलेला आहे. आता तसं पाहिलं तर या 5-6 सोसायट्या मिळून भरपूर प्रमाणात, मोठ्या प्रमाणात टॅक्स गोळा होत असणार आहे आणि एकही फ्लॅट खाली नाही कोणत्याच सोसायटीमध्ये. तरी सुद्धा आता ह्या बाजूला तुम्ही जर माझ्या मागं पाहिलं, ह्या साईडला इकडे सर, ह्या साईडला हे जे पाहिलं तर हे डबकं दरवर्षीच होते. आता त्यांनी मुरुम टाकला, तो मुरुम एवढा हलक्या दर्जाचा होता, मातीच होती ती, पाऊस झाला लगेच वाहून गेलं. तर आमची ग्रामपंचायतीकडे एवढीच एक मागणी आहे की रस्त्याचं काम एकदाच करा, पण चांगलं करा. पावसाळ्यामध्ये करणं शक्य नाही. पावसाळ्यात करणं शक्य नाही, पण सर आता इथून मागे जो उन्हाळा गेला, हो उन्हाळा, पूर्ण उन्हाळा गेला सर. पाऊस आता या 15 दिवसात ही दुरावस्था झाली. इथून मागं तर असं नव्हतं ना, उन्हाळाच होता, कडक उन्हाळा होता. त्या काळात जर काम झालं असतं, बरं कॉलेजला पण सुट्टी होती, कॉलेजचं कारण द्यायचं जर झालं का शाळेतल्या पोरांना त्रास होईल. आपल्या जिल्हा परिषद सदस्य कोण? नमस्कार. या भागातल्या आपले पाटे, नेहाताई पाटे, त्यांच्याकडे काय मागणी करा? त्यांच्याकडे एकच मागणी आहे की या रस्त्याकडे एकदा नजर मारा एकदा. तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर असंच राहू द्या, पण तुम्हाला नाही पटलं तर एकदा करा. नमस्कार साहेब, आपण पाहिलं असेल रस्त्याची दुरावस्था. हा मागील 5 वर्षात मी पाहतोय या रोडला वारंवार मुरम किंवा माती टाकली जाते आणि रस्त्याची दुरावस्था करून ठेवलेली पूर्णपणे. आमची सर्वांना विनंती आहे, या ठिकाणी भरपूर अपघात होतात, तर आमची ग्रामपंचायतला विनंती आहे की आपण या रोडची लवकरात लवकर दखल घेऊन आपण हे काम पूर्ण करून द्यावे. आणि आम्हाला एक सांगायचं आहे की हा रस्ता खूप रहदारीचा आहे. तुम्ही पाहिलं असेल सर्व सोसायट्या, सगळ्यात जास्त सोसायट्या या रोडला आहेत आणि वरती सिनियर कॉलेज असेल, खाली ज्युनियर कॉलेज असेल, शाळा असतील, इथं वारंवार लहान मुलं येतात राहतात. तर या रस्त्याची जेवढी लवकर तुम्ही दखल घ्याल तेवढी चांगली राहील. नमस्कार सर, या ठिकाणी ना ऍक्सिडेंट पण जास्त प्रमाणात होतात. रोज 1-2 जणांचा हे 3 ठिकाणी कॉर्नर आल्यामुळे ना गाड्यावाल्यांना काहीच समजत नाही. संध्याकाळी म्हणा, सकाळी म्हणा, सकाळी बारकाली मुलं कॉलेजला सोडवायला किंवा शाळेत सोडवायला पालक येत असतात, त्याच्यामुळे इथे ऍक्सिडेंट पण जास्त प्रमाणात होतात. चांगला रोड झाला, स्पीड ब्रेकर टाकले तर चांगलंच होईल. हे ग्रामपंचायतीला सांगणं, तुम्ही या अवस्था बघा आणि स्पीड ब्रेकर टाका आणि एक MX दिवा पण टाकला तर चांगलं होईल, कारण रात्रीचे जास्त ऍक्सिडेंट होतात. रस्ता पाहिलाय, हा सुंदर रस्ता आहे. हो, खूपच सुंदर आहे. छोटे छोटे मुलं पडतात, गाड्या घसरून पडतायत, ऍक्सिडेंट खूप वेळा झाले तिथं, पण ह्या रस्त्याकडे कोणी काही लक्ष द्यायला मागत नाही. काय करायचं, 2 वर्षापासून पत्रकार पण 2 वर्षांपासून येत आहेत, बघतायत, बातमी देत आहेत, जात आहेत. मागच्या वेळी वारुळे पण आले होते, त्यांनी पण बऱ्याच वेळा केलंय, इथे जिल्हा परिषद सदस्य कोण? दाखवलंय. निहाताई पाटील नंबर आहे? नाहीये. फोन लाव. हा, आता एवढंच कळालं की रस्त्याला 30 लाख मंजूर झालेले आहेत आणि आता काम महिन्याभरातच मार्गी लागन, हे ऐकून 3 महिने झाले. पण कामाचं काय, आणतात मुरुम टाकतात, दर 3 महिन्यांनी मुरुम टाकतात, रस्ता परत खांडतात, नीट करतात, परत पाऊस आला का सगळं वाहून जातं, परत एवढे खड्डे होत आहेत.
आपल्यासोबत वारवाडीचे काही स्थानिक नागरिक आहेत. सर, तुम्ही काय सांगाल? रस्त्याला खड्डे पडलेले आहेत, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर म्हणजे चिखल उडतो, वाहनांचं नुकसान होतं. हा, हे खड्डे बुजून व्यवस्थित केला पाहिजे रस्ता. खड्डे बुजून रस्ता व्यवस्थित केला पाहिजे. आता आपल्यासोबत 2 युवती मुली आहेत, तर आपण त्यांच्याशी पण बोलूया, त्यांनाही विचारूया. शेवटी त्यांनाही या रस्त्याने ये जा करावं लागतं. मुलींना शाळेला कुठे जाता? या रस्त्यामुळे तुम्हाला काय काय प्रॉब्लेम होतो? काहीच नाही, अंगावर चिखल उडत नाही. उडतो. हे सांगितलं पाहिजे की नाही? खड्डे बुजवले पाहिजेत, संबंधित विभागाने लक्ष दिलं पाहिजे. शेकडो विद्यार्थी ये जा करतात, इथून दुचाकी 4 चाकी वाहनं जातात. हो बरोबर. शाळेला कितवीला आहेस? 10वीला. राहतेस कुठे? शुभमश्री मध्ये. कुठे इथून? इथून 5 मिनिटाच्या अंतरावर. आता मला सांग बाई, हा संपूर्ण रस्ता खराब झालाय, काय करायला पाहिजे? काय नाही, नीट करायला पाहिजे. ताई, तुम्ही काय सांगा? काम करायला पाहिजे रोडचं. कोणालाही काही येता येत नाही, जाता येत नाही व्यवस्थित, नाही का? काम झालंच पाहिजे ना. या रस्त्याचं काम झालं पाहिजे. सार्वजनिक बांधकाम, पंचायत समितीचे बांधकाम विभागवाले, झडपीवाले किंवा प्रभारी सरपंच म्हणण्यापेक्षा प्रशासक, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तुम्ही लोकांच्या समस्या आहेत, या समस्यांकडे लक्ष द्या. निवडून आले म्हणजे सगळं झालं असं नाही, तर 5 वर्ष या जनतेचे आपण सेवक आहोत याची जाणीव ठेवून कामं करा. लोकांची कामं केली तर भविष्यकाळामध्ये लोक तुम्हाला पुन्हा त्या खुर्चीवर बसवतील. मात्र लोकांना वाऱ्यावर सोडलं तर ही जनता पुन्हा तुम्हाला सुद्धा वाऱ्यावर सोडेल. सध्या पावसाळी वातावरण आहे, त्यामुळे जुन्नर तालुक्यातील रस्त्यांचे अक्षरशः 12 वाजलेले आहेत, रस्ते खराब झालेले आहेत, रस्त्याला खड्डे पडलेले आहेत. आपण आता वारुळवाडी या ठिकाणी आहोत. हा कॉलेज रोड आहे. आता वारुळवाडीच्या या कॉलेज रोडला बघा कशी दुर्दशा झालेली आहे. या रस्त्याने लोक सकाळी मॉर्निंग वॉकला जातात, संध्याकाळी सुद्धा लोक या रस्त्याने पायी जात असतात. त्याचबरोबर शाळकरी विद्यार्थी देखील, जे कॉलेजचे विद्यार्थी या रस्त्याने अधिक प्रमाणामध्ये ये जात असतात. हा चिखल पायी चालणाऱ्या लोकांच्या अंगावर पडतो. लोकांना याचा खूप मनस्ताप होतो. सार्वजनिक बांधकाम विभागाने ठीक आहे, आता पावसाळ्यामध्ये रस्ता इथे सिमेंट डांबरीकरण करणं जरी शक्य नसलं तरी किमान मुरुम टाकून खड्डे बुजवायला हवेत, परंतु इकडे कोणाचं लक्ष नाही. हा रस्ता जर पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असेल किंवा झेडपीच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारीतला असेल तर इथे किमान मुरुम टाकायला हवा. त्यांना नाही जमलं तर इथे ग्रामपंचायत आहे. सध्या ग्रामपंचायतीवर प्रशासक आहे. प्रशासकाने, ग्रामसेवकाने इकडे लक्ष द्यायला हवं, परंतु लोकांच्या अडीअडचणीकडे कोणाला लक्ष द्यायला वेळ नाही असंच दिसतंय. या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, यांनी देखील ज्यावेळेस आपण मतं मागायला फिरत होतो, आता लोकांच्या समस्या काय आहेत, अडीअडचणी काय आहेत ते देखील पाहणं गरजेचं आहे. या रस्त्यातनं वाहनं जाताना चिखल अंगावर उडतो, लोकांना खूप त्रास होतोय आणि या त्रासाचा फटका लोकांना तर बसतोय, प्रामुख्याने शाळकरी विद्यार्थ्यांना त्रास होतोय. आता याच्यावर स्थानिक मंडळी बोलतील का असा आपला प्रयत्न आहे. तर स्थानिक नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. आपल्यासोबत इथले स्थानिक गृहस्थ आहेत, त्यांनी MSCBमध्ये एक उत्कृष्ट इंजिनियर म्हणून काम केलेलं आहे. दुर्गुडे सर, तुम्ही काय सांगाल? काय म्हणे साहेब, बऱ्याच वेळेला आम्ही बघितलं त्या चौकापर्यंत काही ना काही मग रस्ता दुरुस्त होत असतो, पण नेमकं आमच्या साईडला त्या चौकापासून कॉलेज साईडला या अशा पावसा पाण्याचे रस्ते लवकर दुरुस्त होत नाही. आणि दुरुस्त न झाल्यामुळे आम्हाला ह्या अशा चिखला पाण्यातून प्रवास करावा लागतो. त्या निजाम चौकाच्या दक्षिण बाजूला काहीतरी निजाम कॉलेजपर्यंत काहीतरी मटेरियल पडवून रस्ता दुरुस्त व्हावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. तर ग्रामपंचायतीनं किमान मुरुम टाकून खड्डे बुजवायला पाहिजे. जिल्हा परिषद सदस्य आहे, पंचायत समिती सदस्य आहे, यांनी हे पाहिलं पाहिजे, उपाययोजना केली पाहिजे. हो, बघितलं पाहिजे, पाहिलं पाहिजे, खरी गोष्ट आहे. आपण या ठिकाणी पाहतोय रस्ता खराब झाल्यामुळे, रस्त्याला खड्ड्या पडल्यामुळे ये जा करणाऱ्या वाहन चालकाबरोबरच जी मुलं शाळेवर या रस्त्याने ये जा करतात, त्याचबरोबर दुचाकी वाहनावर ये जा करतात, या सगळ्यांच्या अंगावर दुचाकी वाहनामुळे चिखल उडतो, कपडे खराब होत आहेत, खड्ड्यामुळं वाहनं देखील खराब झालेली आहेत. संबंधित विभागाचे अधिकारी यांनी इकडे लक्ष द्यावं
आपण पगार घेतोय, आपल्याला थोडीफार जनाची मनाची जबाबदारी वाटायला हवी. आपण या दखल घ्याल अशी अपेक्षा आहे. वास्तविक इथल्या स्थानिक लोकांनी या विषयावर आवाज उठवायला हवा. हा कॉलेज रोड आहे, वरच्या बाजूला कॉलेजला शेकडो मुलं दररोज या रस्त्याने ये जा करतात. इथं लोकांची निवासी घरं आहेत, त्याचबरोबर काही व्यावसायिक बंधू आहेत. सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे असं जर दूषित वातावरण राहिलं रोगराई वाढू शकते. अधिकाऱ्यांनो, लोकप्रतिनिधींनो, आपण थोडीफार या जनतेबद्दल दया दाखवा आणि रस्ता पावसाळा संपेपर्यंत किमान मुरुमाने व्यवस्थित कराल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, वारुळवाडी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.